आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेली कुणबी प्रमाणपत्रे आणि त्यांची जात वैधता रद्द केल्याच्या प्रकरणावरून मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती हल्ला चढवलाय। पत्रकार परिषदेत अत्यंत जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर मराठा समाजाचे वाटोळे करण्याचा कट रचल्याचा थेट आरोप केला। पुराव्यांचे ढीग सोबत घेऊन आलेल्या जरांगे यांनी अनेक गौप्यस्फोट करत महायुती सरकारला आगामी निवडणुकीत सळो की पळो करून सोडण्याचा इशारा दिला आहे। जरांगे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर मराठा समाजासोबत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप केला। जरांगे म्हणाले, शरद पवार आता म्हातारे झाले, त्यामुळे पक्षात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेच मराठ्यांचे नेते आहेत असं समजून मराठा समाजानं महायुतीला जीवापाड प्रेम दिलं आणि तुटून मतदान केलं, पण आता हेच नेते आमच्या मुलांच्या मुंडक्यावर पाय देत आहेत। एकनाथ शिंदे, तुमच्यावर माझा कधीच संशय नव्हता, पण मराठ्यांना विरोध करणारे ओबीसी नेते तुमच्या बाळासाहेब भवनमध्ये येऊन बैठका करतायत। तुमच्याच पक्षाचे नेते संजय शिरसाट आणि संदीपान भुमरे यांच्या छत्रपती संभाजीनगर येथील कॉलेजवर मराठ्यांच्या विरोधात आंदोलनं रचली जात आहेत। तुम्ही आमच्याच लोकांचा वापर करून आमच्याच पाठीत खंजीर खुपसत आहात। जेव्हा तुमचा पक्ष फुटला तेव्हा आम्ही मराठ्यांनी तुमच्यावरील गद्दारीचा डाग पुसण्याचा प्रयत्न केला, पण तुम्हीच अशी फसवणूक करत राहिलात तर उद्धव ठाकरेच बरे होते असं म्हणायची वेळ आमच्यावर येईल आणि ते म्हणायला आम्हाला वेळही लागणार नाही। देवेंद्र फडणवीस, तुम्ही एका बावनकुळेच्या नादी लागून मराठ्याचं वाटोळे करत आहात। जर तुम्ही बावनकुळेला एवढी ताकद दिली असेल तर याच बावनकुळेसाठी मी तुमचे राज्यातील 20 ते 25 आमदार सहज पाडून दाखवेन। आता तुम्हीच ठरवा, तुम्हाला बावनकुळे पाहिजेत की मराठे, असा सवाल जरांगे पाटलांनी फडणवीसांना दिलाय।